नक्कीच इथे मात्र बॅकअप लेनचा चेंडू होता, लीडिंग घेतला चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. नक्कीच स्टार खेळाडू विनोदला मैदान सोडावं लागतंय. ज्या विनोदने धुमाकूळ घातलाय सकाळपासून विध्वंसक फलंदाजी करत होता तो विनोद इथं बॅक टू द डगाउट जाताना आपल्याला बघायला मिळतोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी किशोर येतोय. नक्कीच साहिल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु साहिल आणि किशोरची जोडी असणार आहे. फक्त कर्णधाराने स्टेजवरती यायचंय, आपल्याला चिठ्ठ्या उडवायच्या. ओके, खांडस संघ, लवलसे संघ, आपण नक्कीच आमच्या आयोजक कमिटीशी संपर्क साधायचा आहे. फक्त कर्णधार, खांडस संघ आणि लवलसे संघ दोन्ही संघाचे संघनायक आपण फक्त संघाचे संघनायक फक्त आपण यायचं आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे आदेश आणि आदेशच्या पहिल्या षटकामध्ये कोणतीही धाव न करता फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलाय. फलंदाजाचं नाव आहे विनोद. नक्कीच पसार सर बघायला गेलं तर सकाळचं सत्र थोडंसं शांत होतं, परंतु जसं जसं मॅच संपत आलंय, जसं जसं मॅच आपण बघायला गेला अंतिम टप्प्यात येत चाललं तसं जसं उत्साह वाढताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण की मान्यवर असतील आणि नक्कीच असतील. इथे मात्र नक्कीच चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किड झाला, उसळी घेतली नाही चेंडूनी. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. 3 षटकांची मॅच आहे आणि पहिल्या षटकामध्ये आदेश एक जबरदस्त गोलंदाजी करतो. लाईन अँड लेंथ वरती एकही धाव खर्च करत नाही. 3 चेंडू फेकलेत, एक मोठा मासा गळाला लावलाय. तो मात्र विनोद बॅक टू द डगआउट गेलाय. आता मात्र किशोर आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. साहिल जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे कुठेतरी एक जमेची बाजू असेल ती मात्र चरई संघाला इथं मात्र पुन्हा एकदा फक्त बॅटची एज लागले जातो चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये. एकही धाव नाहीये. काय लाजवाब स्पेल फेकतोय. शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आले आणि नक्कीच गोलंदाज असतील फलंदाज असतील एक धारदार गोलंदाजी आणि धारदार फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आदेशने अक्षरशः जकडून ठेवतोय चरई संघाला. खांडसचे कॅप्टन कुठे असतील त्याने आमच्या सेटशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे लवलसे संघ असेल आणि यामधील एक विजयी संघ, या तिघांमध्ये नक्कीच जो लॉस केला जाईल याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. विजयी संघ असेल लवलसे संघ आणि खांडस संघ. इथं मात्र नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावेवरती समाधान मानायला लागतंय किशोरला. आणि श्री गणेश आता होतोय चरई संघाचा, कारण की विचार केला सकाळच्या सत्रामध्ये चरई संघ जबरदस्त फटकेबाजी करत होता, परंतु नक्कीच ज्या वेळेस आपण बघितला पितळवाडी संघ समोर आला, आदेश समोर आला आणि आदेशने अक्षरशः पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केला फक्त आणि फक्त एक धाव. एक लाजवाब परफॉर्मन्स, नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा परफॉर्मन्स देताना आपल्याला बघायला मिळतोय आदेश आजच्या या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जशी जशी स्पर्धा अंतिम टप्प्यात जाते आमच्या नक्कीच खांडस संघ असेल, नक्कीच लवलसे संघ असेल आणि इथे मात्र विजयी संघ. यात खांडस सर आणि मी नक्कीच इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय. तो मात्र एकच धाव खर्च करतोय आदेश आपल्या पहिल्या षटकामध्ये आणि नक्कीच साहिल सारखा स्टार खेळाडू इथे मात्र डगआउटच्या नक्कीच जबरदस्त परफॉर्मन्स आपण बघतोय आदेशच्या माध्यमातून. एकच धाव खर्च केली आहे. इथं मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक येते. फलंदाज बाद. किशोर बॅक टू द पवेलियन. पूर्णपणे चरई संघर्ष संकटात सापडताना आपल्याला बघायला मिळतोय, कारण की जर विचार केला तर मात्र बॉलर नेम काय आहे
12 मॅन कुठे आहे? पितळवाडी संघ आपला 12 मॅन नाही आहे इकडे. हॅलो. तर या ठिकाणी नक्कीच फायनल साठी ड्रॉ होता. तर या ठिकाणी विजेता संघ नेक्स्ट मॅच असणार आहे ती म्हणजे खांडस विरुद्ध लवळसे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या खांडस विरुद्ध लवळसे या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच असणार आहे सेमीफायनल आणि मेगा फायनल मध्ये थेट जाणार आहे तो म्हणजे या संघातनं जो सामना जिंकणार विजेता संघ असणार आहे तो थेट मेगा फायनल मध्ये जाणार आहे. दोन्ही संघ लक्षात असू द्या ते म्हणजे पितळवाडी आणि चरई संघ. म्हणजे आता इथं दोन्ही संघांना हा सामना जिंकणं भरपूर महत्वाचं आहे. चालू करा ना. इथे मात्र नक्कीच मिसफिल्ड होते आणि या मिसफिल्डचा खामायचा आपल्याला बघायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती लागतायत आणि या 4 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जातात फक्त आणि फक्त 5च धावा. जो चरई संघ सकाळच्या सत्रापासून खूप टचमध्ये होता, जो चरई संघ चांगली फटकेबाजी करत होता, तो मात्र नक्कीच ज्या वेळेस पितळवाडी संघ समोर आला आणि अक्षरशः गारज होताना आपल्याला बघायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ झालंय आणि धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 5च धावा. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकअप लेनचा चेंडू होता. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व विजयजी पवार साहेब या पूर्ण स्पर्धेमध्ये खूप मोलाचा वाटा आहे त्यांचा सुद्धा. त्यांच्या हस्ते नक्कीच टॉस केला जातोय. इथं मात्र पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. खूप निर्धाव चेंडू फेकलेत आणि नक्कीच चरई संघाला कुठेतरी बॅकफुटला जाताना आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच सेमीफायनल मध्ये खांडस आणि लवळसे या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. इथं मात्र पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू. कव्हरचा क्षेत्ररक्षक आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक दोघे एकत्र येतात. नो मॅच लाईनच्या मध्ये चेंडू रिलीज झाला आणि या मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलकाचा विचार केला तर धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 7च धावा. आणि 7 धावा जर विचार केला 3.50च्या सरासरीने धावा फक्त केल्यात. हे सेमीफायनलचे राऊंड्स आहेत आणि जो संघ विजयी होईल तो मात्र थेट आजच्या दिवसाच्या फायनलमध्ये पोहोचेल. आणि या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जर चरई संघाचा विचार केला तर खूप कमी धावा काढल्यात, कारण की जर चांगलं टार्गेट सेट करावं लागेल तो मात्र पितळवाडी संघाच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकामध्ये राज येतोय. गोलंदाजी मार्क होती. जबरदस्त मॅच आपण अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच इथं मात्र पुन्हा एकदा बॅकअप लेनचा चेंडू आणि त्यावरती नक्की क्षेत्ररक्षक आहे. कॅच होते का? इथे मात्र झेल मिस झालाय. कॅचेस विन द मॅचेस असे समीकरण आपण सातत्याने बघत असतो, परंतु नक्कीच इथे मात्र झेल मिस झालाय. गोलंदाजी इव्हन क्वालिटीचे झाले परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसा चुका होताना आपल्याला बघायला मिळत आहेत ते मात्र पितळवाडी संघाच्या माध्यमातून. नक्कीच जबरदस्त सामना. जो संघ विजयी होईल नक्कीच त्याचा एक चांगला लक फॅक्टर आहे की तो संघ डायरेक्ट मेगा फायनल मध्ये जाईल आजच्या दिवसामध्ये. इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू भरपूर टाकलेत. गोलंदाजी इव्हन क्वालिटीचे झाले त्यात तीळ मात्र शंका नसेल ते मात्र पितळवाडी संघाच्या माध्यमातून
कारण की अशा वेळेस अशा मोमेंटला जर आपण गोलंदाजी चांगल्या प्रकारे केली तर नक्कीच संघ विजयाच्या दिशेने प्रोत्साहित होईल. आदेशने सुरुवात केली, नक्की शेवट गोळ होईल का राजच्या माध्यमातून. 2 चेंडू फेकले, धावा खर्च केला 2च राजने. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय आणि इथे मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट होते. नक्कीच केशवजी घोले साहेब नक्कीच इकडनं जाताना आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त परफॉर्मन्स केशवजी घोले साहेबांच्या माध्यमातून सुद्धा बघितलाय. चांभारगिणी संघ गत वर्षाचा विजेता संघ, चॅम्पियन संघ, नक्कीच हार पत्करावी लागली त्यांना सुद्धा. नक्कीच चरई संघाच्या माध्यमातून खूप चांगलं, लोहिलेसी संघाच्या माध्यमातून नक्कीच त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. इथे मात्र चेंज ऑफ पेस, लाजबाब गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही. चेंडू जातोय विकेट किपरकडे. अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि निर्धाव चेंडू मध्ये नक्कीच प्रेशर मध्ये येईल तो मात्र चरई संघ. कारण की मला वाटतं बॅटने खूप रन कमी आलेले आहेत. बाईट स्वरूपात आलेत, वाईट स्वरूपात आलेत, परंतु बॅटने खूप कमी धावा आल्यात. अजून एक निर्धाव चेंडू. मला काय कळतच नाही कारण की कशा प्रकारे एक तर गोलंदाजी इव्हन क्वालिटीची होते की नक्की झालंय काय. कारण की जो संघ पहिल्या 2 मॅच मध्ये चांगल्या टच मध्ये होता, फॉर्म मध्ये होता, त्या संघाला शेवटच्या मॅच मध्ये झालंय काय. कारण की बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कुठलाच फलंदाज सक्सेसफुल ठरलेला नाहीये. कारण की तिसरं षटक समाप्तीच्या मार्गावर आहे. धावफलकाचा विचार केला, धावा खर्च केल्या 10 धावा. आपण जर पितळवाडी संघासोबत चांगलं टार्गेट सेट नाही केलं तर मात्र कुठेतरी आपल्याला पराभवाची चव चाखावी लागेल. अजून एक निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजी राजच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 फेकले, धावा खर्च केल्यात त्या मात्र फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. 6 चेंडू फेकले, 3 धावा. नक्कीच प्रसाद विचार केला, सकाळच्या सत्रापासून चांगली फलंदाजी झाली, गोलंदाजी झाली आणि शेवटचं षटक आणि शेवटची मॅच जर मॅच जिंकली असते तर नक्कीच मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या ट्रॉफीवरती आपल्याला नाव कोरायला चान्स भेटला असता. परंतु आपल्या नॉकआउटच्या फायनल मॅच मध्ये, सेमीफायनलच्या मॅच मध्ये जर आपण असा परफॉर्मन्स करत असतो तर नक्कीच कुठेतरी दुर्दैव असेल. नक्कीच आई जणीने आता चरई संघ मागच्या मॅचचा नक्कीच मागच्या सीझनचा एक विजेता संघ होता. नक्कीच या 2 संघांमध्ये आपण बघायला गेला तर एक टफ फाईट मॅच आपण बघतोय. येणारे 18 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते कारण की 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. स्पीडअप करायचंय मित्रांनो कारण की वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला फायनल सुद्धा 4 षटकांची खेळायची आहे. आमचे आयोजक कमिटीकडनं सुद्धा सांगितलं जातंय. छोटा लक्षाचा पाठलाग करताना नक्कीच 80 नंबर अरविंद आणि नक्कीच संकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघा. रोहित आहे का? ओके. नक्कीच अरविंद आणि रोहितची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना बघायला मिळते. स्पीडअप करायचं मित्रांनो, आपल्याला विनंती असेल की आपण नक्कीच स्पीडअप करायचं आहे. 18 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक विचार केला तर मात्र गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज विशाल येतोय गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. इथे पहिला चेंडू, इथे मात्र ब्लॉक हॉल मध्ये
चेंडू चाकलाय. नक्कीच इथे मात्र पहिला चेंडू टाकला, ब्लॉकॉलमध्ये टाकलाय. आपल्याला 11 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 11. नक्कीच रुपेश दादा संघाचे नक्कीच एक सहाय्यक खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सांगितले जाते जर 20 धावा असत्या तर एक टफ फाईट मॅच झाली असती, याच शंका नाहीये. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगला लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून चेंडू फरार होतोय. सीमा रेषा पार येतोय एक क्लासिकल चौकार. नक्कीच मोठे फटके मारायचे नाही आहेत, फक्त गॅप शॉट सिलेक्शन केलंय आणि नक्कीच अरविंदच्या बॅटमधनं आलेला हा चौकार आपल्याला बघायला मिळतो. धावफलकाचा विचार केला, 2 चेंडू धावफलकावरती धावा लागल्या, त्यामध्ये तब्बल 4 धावा. नक्कीच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांतजी भाऊ मोरे यांचं इथं नक्कीच शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं सुद्धा आमच्या आयोजक कमिटीकडनं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका कालकाई चषक 2024 पर्व 2 आणि यामध्ये नक्कीच मान्यवरांची इथे वर्णी लागताना आपल्याला बघायला मिळते. सन्माननीय आदरणीय नक्कीच चंद्रकांत भाऊ मोरे यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे साहेबांचं. त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष साहेबांचं सुद्धा इथं शुभ आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे नवनाथ बाबा आहिरे यांचं सुद्धा इथं शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांचं सुद्धा आमच्या आयोजक कमिटीकडनं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. नक्कीच इथे मात्र अक्षय मॅन ऑफ द मॅच लगेचच आदेश